जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 9/3/2026 रोजी डी मार्ट समोर कर्वेनगर येथे माता रमाई भीमराव आंबेडकर चौक असणारा फलक पुणे मनपा क्षेत्रीय कार्यालयाने रात्रीतून काढून नेला. कोथरूड हा एरिया RSS भाजपचा बालेकिल्ला मानला जातो व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ आहे. रमाई भीमराव आंबेडकर नावाने चौक असणे काही जातीवादी लोकांना खटकत होते. जातीवादी वृत्तीच्या लोकांनी पुणे मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्याला हाताशी धरून हे कृत्य केले असावे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगल घडवण्याचे षडयंत्र होते काय? परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कायद्यांचे पालन करीत कर्वेनगर चौकातच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. कार्यकर्ते चैतन्य इंगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ॲडव्होकेट अजय ताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा अरे जोर से बोलो जय भीम जय. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध असो. अरे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा चौकाला माता रमाई आंबेडकरांचं नामकरण झालीच पाहिजे. चौकाला माता रमाई आंबेडकरांचं नामकरण झालीच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. अस्मिता तांबे मुर्दाबाद, अस्मिता तांबे मुर्दाबाद. या अस्मिता तांब्याचं करायचं काय? या अस्मिता तांब्याचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौकाला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचं नामकरण झालीच पाहिजे. चौकाला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचं नामकरण झालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. अरे माता रमाई आंबेडकरांचं फोड हटवणारा तांब्याचा धिक्कार असो. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा लोकशाहीर साठ्यांचा अरे जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. अरे अस्मिता तांबे मुर्दाबाद, अस्मिता तांबे मुर्दाबाद, अस्मिता तांबे मुर्दाबाद. चौकाला त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांचं नामकरण झालंच पाहिजे. चौकाला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचं नामकरण झालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. जय 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 भीम, जय भीम, जय भीम. मनोवाद मुर्दाबाद, जातीवाद मुर्दाबाद, जातीवाद मुर्दाबाद, मनोवाद मुर्दाबाद. मनोवादी प्रशासनाचा धिक्कार असो. अरे मनोवादी प्रशासनाचा धिक्कार असो. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा विषय हा. बरं, आज कशा संदर्भात हा आंदोलन आहे? आपण जे आंदोलन घेतलंय ते वारजे कर्वेनगर
तसेच प्रभाग 30मधील प्रभाग 32मधील सगळे आंबेडकरवादी, बहुजनवादी, सर्व शिवप्रेमी, सर्व शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या सर्वांच्या वतीने आपण हे आंदोलन आज घेतलेलं आहे. आंदोलनाचा मुद्दा हा असा होता की एक लोकायत न्यूज चॅनल जो आहे त्याच्यामध्ये माता रमाई भीमराव आंबेडकर चौक नामक फलकाला जातीवादी फलक म्हणून संबोधित केलं. त्याचबरोबर कोथरूड विधानसभा हा विशिष्ट धर्माचा फक्त धर्माची विधानसभा आहे असं चुकीचा अपप्रचार करून सर्व बहुजन, सर्व जाती धर्माचे माणसं येथे गुण्यागोविंदाने राहतात. जर विनाकारण धर्मांतर राजकारण किंवा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकायत न्यूज चॅनलच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त वारजे कर्मचारी क्षेत्रीय कार्यालयाचे जे आहेत त्यांनी 2 दिवस अगोदर मला नोटीस पाठवली. त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की निळ्या रंगाचा बोर्ड आहे, त्याच्यावरती माता रमाईंचा फोटो आहे. परंतु त्यांनी जेव्हा नोटीस पाठवली मला, त्या नोटीसमध्ये त्यांनी एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं होतं. पण मी त्यांना विचारलं की तुम्ही त्या वस्तुस्थिती तिथं गेलात का? तर ते म्हणले मी तिथं स्वतः गेलेलं नाही आहे. मला माझ्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांनी मला लिहून दिला असा अर्ज आणि मी फक्त सिग्नेचर करून ती नोटीस त्यांना पाठवली. नोटीस फक्त 2 दिवसाच्या अगोदर पाठवली आणि त्याच्यावरती त्वरित कारवाई केली. बोर्डचा, फलकाचा कुणालाही कसल्याही प्रकारचा अडथळा नव्हता. ना फुटपाथवरील चालणाऱ्या माणसांचा होता, ना वाहतुकीला अडथळा कुठल्या प्रकारचा होता. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचं नाव चौकाला मिळावं याच्यासाठी नाव समितीला 1 वर्षापूर्वीच निवेदन केलं होतं, अर्ज देखील केला होता. परंतु नाव समिती गठन नसल्यामुळे ते म्हणले की बाबा जेव्हा काही नगरसेवक येतील, नगरसेवकांची मान्यता आल्यानंतर आपण त्याच्यावरती करू. स्थानिक सरकार झाले की तयार 2 नगरसेवक झालेलं आहे तयार. हो बरोबर, महानगरपालिका. तर त्याच्यामध्ये जे स्थानिक 2 नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अभिप्राय देणार याचं आम्हाला बोललेले आहे. त्याच्यावरती ते नाव समितीच्या मीटिंगमध्ये त्यांच्या बैठकीमध्ये 14 जणांची जी समिती झालेली आता झाली त्याच्यामध्ये ते म्हणले की प्रोसेसिंगला थोडासा वेळ लागतो. परंतु कुठल्याही गोष्टीचं न थांबता सहाय्यक आयुक्तांना एवढी कुठल्या गोष्टीची घाई झाली होती की त्यांनी रात्री 6 मार्चच्या दिवशी विनाकारण 6 मार्चच्या दिवशीच जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते त्याच दिवशी रात्री 12 वाजता फलक काढला होता. मग त्यांनी 6 तारखेला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते या लोकायत न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी बातमी आलेली आहे त्या बातमीच्या आधारे तो फलक काढला हे दिसून येतं. कर्वेनगर भागामध्ये फुटपाथवरती भरपूर गोष्टी अनधिकृतपणे आहेत, या त्यांच्या निर्देशनात आहेत. परंतु त्यांनी कुणाला नोटीस दिल्या, 2 दिवसाच्या नोटीस दिल्या, ते 2 दिवसात कारवाई केली, त्यांनी दाखवून द्यावं. हे केवळ जातीय द्वेषातून ही कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा देखील निषेध करतो. त्याचप्रकारे लोकायत न्यूज चॅनलच्या माध्यमातून 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे जे स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिले, तसेच माता रमाई आंबेडकरांना जातीवादी फलक म्हणून माता रमाई आंबेडकरांची एकंदरीत त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. त्या चॅनलचं कोण आहे का, कुणाला कुणी पैसे देऊन त्या चॅनलमध्ये ती बातमी लावलेली आहे याचं नाव त्याच्यामध्ये कळलं गेलं पाहिजे. त्याच्यावरती कायद्याच्या तरतुदीच्या नुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल देखील झाले पाहिजेत. सदर घटनेचा आम्ही सर्व आंबेडकरवादी चळवळीतून, शिव फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतून आम्ही सगळ्यांच्या वतीने या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच या चौकाला माता रमाई आंबेडकरांचं नाव हे लागलंच पाहिजे याच्यासाठी आम्ही नाव समितीच्या सगळ्यांकडे प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार देखील केलेला आहे. त्या लोकायत न्यूज चॅनलवरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत याच्यासाठी आम्ही CP साहेबांना देखील त्याच्या संदर्भात अर्ज दिलेला आहे. त्याचबरोबर SC/ST आयोगाला पण अर्ज दिलेला आहे की जे जातीय द्वेषातून ते म्हणले की तो जातीवादी फलक आहे, म्हणजे एकंदरीत माता रमाईंची त्यांनी बदनामी केली की जातीवादी फलक असं त्यांना संबोधित केलेलं आहे. यांचा त्याचबरोबर जी कारवाई झालेली आहे ही जातीय द्वेषातून कारवाई झालेली आहे. कारण रात्री एवढे कर्वेनगरमध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्यांनी सांगावं की कुणालाच 2 दिवसाच्या कालावधीच्या अंतर्गत त्यांना नोटिसा पाठवल्या, किती जणांना त्यांनी नोटिसा पाठवल्या त्यांनी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगावं. तसेच अनधिकृत तुम्ही म्हणताय ना फलक होता, तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की ऑलरेडी नाव समितीला वेळ लागतो, त्याला प्रोसेसिंगला वेळ लागतो. त्याच्यामुळे चौकाच्या फलकामुळं कुणाला काही त्रास होतोय का? काहीच नव्हते. स्थानिक नगरसेवक जे आहेत ते स्थानिक नगरसेवकांचं पण देखील म्हणणं आहे हेच आहे की त्याला आम्ही प्रोसेसिंगला वेळ लागतो, त्याला आम्ही स्वतः अनुमोदन देतो, त्याला आम्ही अभिप्राय देतो. पण यांना कुठल्या गोष्टीची घाई झाली का कुठल्याच्या तरी सांगण्यावरनं हे काम करतात.
प्रशासकीय अधिकारी जे सहाय्यक असतात हे सर्वसामान्य जनतेचे असतात आणि इथं माता रमाईंचं नाव आहे. महापुरुषांच्या नावाने जर आपण एखाद्या चौकाला नाव दिलेलं आहे तर तिथं किती गोष्टीने किती गांभीर्याने त्यांनी कारवाई करताना विचार केला आहे हे त्याच्यातून दिसून येतं. तर त्या सहाय्यक आयुक्तांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच लोकायत जे न्यूज चॅनल आहेत त्यांचा आम्ही या स्वरूपामध्ये धिक्कार करतो. त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्व आंबेडकर चळवळीमधल्या लोकांकडून विनंती. बोला ताई. दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 7 ते 8च्या दरम्यान सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने वारजा असतील, खडकवासला मतदारसंघ असेल किंवा प्रभाग क्रमांक 30, 32 आणि 33 असेल या सर्व प्रभागातील सर्व आंबेडकर फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या अनुयायांच्या वतीने या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी या चौकाला त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर असं नामकरणाचं या ठिकाणी फलक 3 बोर्ड या ठिकाणी बसवण्यात आला होता. या ठिकाणी दोन्ही शिकण्याच्या एक छोटे 2 बोर्ड होते आणि ज्या ठिकाणी आपण आंदोलन करतो त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड होता आणि ते तिन्ही बोर्डाचं उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. पण त्यानंतर काय लोकायत न्यूज चॅनल नावाच्या एका चॅनलने या ठिकाणी बातमी पसरवली, एक खोटी बातमी पसरवली. ते शिवप्रेमी या ठिकाणी या चौकाला माता रमाई भीमराव आंबेडकरांचं नाव दिल्यामुळे या ठिकाणी शिवप्रेमीमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलेले आहे त्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माला पंथाला एकत्रित करून या ठिकाणी एका संविधानाच्या माध्यमातून एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे. त्या विचारधारेला तडा देऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर असतील त्या या महामानवांच्या विचारांना तिलांजली देत त्या महामानवांना केवळ एका जातीपुरतं मर्यादित ठेवून एका जातीचं लेबल देण्याचं पाप या चॅनलने केलेलं आहे. आणि एवढं पुरतं मर्यादित न राहता या ठिकाणी याचं या ठिकाणी रीतचा तक्रारसुद्धा त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि त्याची दखल घेऊन या ठिकाणी कर्वेनगर तसेच वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे जे अस्मिता तांबे नावाचे सहाय्यक आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी पुढचं मागचं विचार न करता आणि कोणाचाही तक्रार नसताना या ठिकाणी या चौकाला दिलेले जे नामकरणाचं जे बोर्ड होतं त्या तिन्ही बोर्ड रात्री 6 मार्च 2026 ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत होती या राज्यामध्ये आणि त्या दिवशी या ठिकाणी माता रमाई आंबेडकर यांच्या नामफलकाचे या ठिकाणी बोर्ड हटवण्याचं काम या ठिकाणी जातीवादीच्या अस्मिता तांबे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या प्रकरणामुळं या कृतीमुळं समस्त आंबेडकरी अनुयायामध्ये फुले शाहू आंबेडकरचा विचारधारा मांडणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये अनुयायामध्ये एक नाराजीचं सूर आहे. आणि म्हणून आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना इशारा देत आहोत की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोर्ड हटवण्याचं काम केलेलं आहे ते बोर्ड आहे त्या स्थितीत पुन्हा या ठिकाणी लावण्याचं काम करावं. जर येत्या 5 दिवसात जे बोर्ड लावलं नाही तर याहीपेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन तुमच्या क्षेत्रीय कार्यालयावर असेल असं या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. थोडं जमलेल्या सर्व भीम सैनिकांना सर्वप्रथम जय भीम. बांधवांनो, आपण बघितलेलं आहे की आपली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्व इथल्या फुले शाहू आंबेडकरवादी समाज बांधवांच्या वतीनं या इथं माता रमाई आंबेडकर नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. आणि त्यात एकदम ह्या प्रभागामध्ये सर्वच फुले शाहू आंबेडकरी समाज बांधवांमध्ये एक प्रेमाची भावना, एक त्यागाची, एक आपुलकीची भावना तयार झालेली होती. पण इथल्या काही समाजकंटकांना, इथल्या काही मनोवादी प्रवृत्तीच्या, जातीयवादी प्रवृत्तीच्या हरामखोरांना हे खुपलेलं आहे. आणि ते खुपल्यानंतर त्यांनी काड्या केलेल्या आहेत. अस्मिता तांबे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना हाताशी धरून हे जे काड्या केलेल्या आहेत ते फक्त काड्या नाहीत तर आमच्या काळजावर गाव आहे. हे आमच्या काळजावर गाव आहे. पण त्या सगळ्याच जातीयवादी मनोवादी भाडवांना मला सांगायचं आहे की आमच्या काळजावर भीमा गाव पण लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न करू नका. यात्रेचे पडसाद शांततेच्या मार्गानं आणि संविधानिक मार्गानं अत्यंत उग्र स्वरूपाचे पडतील. त्यामुळं माझे सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे मॅडम असतील किंवा पुणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांना माझी नम्र विनंती आहे
की त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचं जे नामफलक आहे ते आमची अस्मिता आहे आणि ते पुन्हा इथं त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. पुन्हा त्या परिस्थितीमध्ये माता रमाई आंबेडकर हे चौक या चौकाला नाव भेटलं पाहिजे. जर नाही भेटलं तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. फक्त इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर माता रमाई आंबेडकरांच्या या अवमानाविरोधात आम्ही उग्र प्रकारे आंदोलन करू. आणि इथं फक्त फुले शाहू आंबेडकरवादी समाज नाही तर मी स्वतः चांभार समाजाचा आहे, पण मी इथं आलो. चांभार समाज म्हणजे हिंदू समाज, हिंदू धर्मातले लोक म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेदार अनेक चांभार समाजाचे होते, तरी पण मी इथं का आलो? कारण मला ही माता रमाई माझी आई आहे. या तमाम दीनदलित वंचित बहुजनांची माता रमाई आहे. ही राष्ट्रमाता आहे. या भारताला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी आहे. आणि तिचा जर असा अवमान होणार असेल तर मग तो चांभारचा असो, मराठा समाजाचा असो किंवा बौद्ध असो, पेटून उठायलाच पाहिजे. आणि तसाच मी पेटून उठलेला आहे. तेव्हा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा हा अवमान आमच्या जिवारी लागलेला आहे, आमच्या काळजावर हा घालाय. तेव्हा या सगळ्या मला जातीवादी वृत्तीच्या प्रशासनाला आणि इथल्या जातीवादी समाजकंटकांना मला सांगायचं आहे की आमच्या आडव्यात जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर या पुणे शहरामध्ये जागोजागी तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलून मी जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय संविधान. सविनय जय भीम, जय शिवराय, जय संविधान. 8 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे शहरातील कोथरूड विधानसभामधील प्रभाग क्रमांक 30 मध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या नावाच्या नामफलकाचे उद्घाटन होते. आणि ते उद्घाटन झाल्याच्या नंतर या ठिकाणचे जे काही मनुवादी किडे असतील त्यांच्या मनुवादी किड्यांच्या मेंदूमधून असे काहीतरी स्टेटमेंट निघतात की हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ कट्टर हिंदुत्ववाद्यांचा आहे. आणि अशा कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या मतदारसंघामध्ये असा काहीतरी फलक लागतोय. अशा या स्टेटमेंटचा सर्वप्रथम मी भारतीय नागरिक म्हणून खूप निषेध करतो. आणि या आपल्या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि या कोथरूड विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही एक तर कोल्हापूरहून आलेलं हे पार्सल आहे, हे पार्सल पुणेकरांवर असलेलं हा एक ओझं म्हणून हे पार्सल आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाचा तुम्ही काम करत असताना तुमच्या मतदारसंघामध्ये असा फलक लागल्यानंतर एखादं न्यूज चॅनल की जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण समजतो, असा लोकशाहीचं चौथा स्तंभ असलेलं एखादं चॅनल जर तुमच्या मतदारसंघाला हिंदुत्ववादी कट्टर असं म्हणत असेल तर आमच्या आधी तुम्हीच त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश आदरणीय CP साहेबांना किंवा पोलीस प्रशासनाला देणं हे आम्हाला अपेक्षित आहे. ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची सांगण्याची वेळ सुद्धा येऊ नये. कारण एकीकडे एखाद्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारसंघ असं म्हणायचं आणि माता रमाई आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होईल असं स्वतःहून सांगायचं. म्हणजे तुम्हालाच माता रमाईच्या पुतळ्याची विटंबना करायची होती का काय? हा डाव तुमचा होता का काय? अशी सुद्धा शंका आमच्यासारख्या आंबेडकरवाद्यांच्या मनामध्ये येऊ इच्छिते. बरं, ह्या फलकाचं जे काही अनावरण आहे ते काही नुसतं बौद्ध समाजाच्या तरुणांनी केलेलं नाहीये. इथं शिव, फुले, शाहू, आंबेडकरवादी सगळे तरुण आहेत. आता याच्या आधी कांबळे बोललेत, चर्मकार समाजाचे, हिंदू चर्मकार असे जर आपली जात असेल तर ते हिंदू ते पण आहेत ना. मग असं काही माता रमाई आंबेडकर हे काही एकमेव आंबेडकरवाद्यांचेच आहे, बौद्ध समाजाचेच आहे असं त्याला म्हणता येणार नाहीये. माता रमाईच्या पुतळ्याला जर तुम्ही असं काही म्हणताय तर हे सगळं निषेधार्ह आहे. जे कोण चॅनल असेल त्या चॅनलवर सुद्धा आदरणीय पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, ही सुद्धा मी मागणी करतो. आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आजच दिवसभरामध्ये असला हा दुसरा प्रकार आहे. हे ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये तक्षशिला बुद्ध विहार आणि माता रमाई आंबेडकर वाचनालयावर कारवाई केली काही दिवसापूर्वी. आता माता रमाई आंबेडकर जे काही फलक होता तो फलक यांनी रातोरात उधळून लावलेला आहे. हे जे तुम्ही कृत्य करताय हे दिवसा ढवळा करण्याची ताकद दाखवा ना, मग म्हणून तुम्ही खरे ताकदवान आहात म्हणून. रात्रीच्या वेळेला तुम्ही असे कृत्य करताय हे निषेधार्ह आहे. म्हणजे मग ते तक्षशिला बुद्ध विहारातल्या
बुद्धमूर्तीची विटंबना असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना असेल, किंवा या ठिकाणच्या प्रभाग क्रमांक 30 मधल्या इमारतच्या समोरील वारजे येथील माता रमाई आंबेडकरांच्या नामफलक रात्रीचा उघडणे ही सुद्धा एक विटंबनाच आहे असं आमच्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला वाटते. म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की पुणे शहरातलं पोलीस प्रशासन हे सुसज्ज आहे, सज्ज आहे असं आम्ही मानतो, पण ते कधी मानावं लागेल की जे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात अशांवरती IPCचा 153A जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मग अशांना सहकार्य करता का काय असं आमच्या सारख्याला म्हणावं लागेल. म्हणून मी शेवटी एवढंच सांगेल की ज्या लोकायत नावाच्या चॅनलनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती ताबडतोब वारजे पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्या चॅनलवरती गुन्हा दाखल करावा. आणि माननीय आयुक्त साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो की या संपूर्ण पुणे शहरामध्ये विविध पक्षांचे, जे सत्तेत असलेल्या पक्षांचे, विरोधात असलेल्या पक्षांचे अनेक ऑफिसेस हे फुटपाथवर ठेवलेले आहेत. मग हे तुमच्या आशीर्वादाने चालतात का? अनेक अम्युनिटी स्पेसवरती महानगरपालिकेच्या वतीने राडारोडा टाकला जातो, त्याचाही निधी तुम्ही खाताय. या पुणे महानगरपालिकेचा 12,600 कोटीचा बजेट असताना सुद्धा 60,000 रुपयाचे लाईट बिल त्या ठिकाणी कट केले जातात, जे लाईट कनेक्शन महानगरपालिकेच्या नावाने आहेत. म्हणजे महानगरपालिकेच्या आमच्यासारख्या पुणेकरांची ही कुचेष्टा आहे. आमची सुद्धा तुमच्या माध्यमातून कुप्रसिद्धी होते असं सुद्धा आम्हाला म्हणावं लागेल. ते तुम्ही सोडले आणि जे कोणी चांगले विधायक कामं केले जातात त्या लोकांना तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करता, हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. नाव समितीमध्ये प्रस्ताव जर आमचा फेटाळला गेला असता, आम्ही स्वतःहून फलक काढला असता, परंतु नाव समितीने कुठलाही शेरा न देता, कुठलाही त्या ठिकाणी प्रपोजल न करता हे जे काही नामफलक काढलेलं आहे त्यामुळे त्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाचा निषेध आहे. आणि लोकायत चॅनलनी जे काही चुकीची बातमी लावलेली आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे. म्हणून जे गुन्हेगार प्रथमदर्शनी दिसतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा. अरे जोर से बोलो, जय भीम, जय भीम, जय भीम, जोर से बोलो, अरे जोर से बोलो, अरे एक होकर बोलो, अरे नेक होकर बोलो, अरे इधर से बोलो, अरे उधर से बोलो. जय भीम, जय भीम. अरे कोण म्हणतंय माता रमाई आंबेडकर नाव देत नाही? त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय 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 भीम, जय भीम, जय भीम. अरे मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे जातीवादी प्रशासनाचं करायचं काय? आणि डोकं वर पाय. या मनुवादी प्रशासनाचं करायचं काय? आणि डोकं वर पाय. मनुवादी तांब्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय. या मनुवादी तांब्याचं करायचं काय? आणि डोकं वर पाय. मनुवादी तांबे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुवादी तांबे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम. खाली डोकं वर पाय. अरे या मनुवादी व्यवस्थेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याग मूर्ती रमाई मातेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
ज्योतिबा फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अस्मिता तांबे मुर्दाबाद 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 अस्मिता तांबे मुर्दाबाद 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 अस्मिता तांबे मुर्दाबाद 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 अस्मिता तांबे होश में आओ होश में आओ होश में आओ अरे अस्मिता तांबे होश में आओ होश में आओ होश में आओ अरे होश में आके बात करो होश करो बात करो अरे होश में आके बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी मनुवादी प्रवृत्तीचा निषेध असो मनुवादी प्रवृत्तीचा निषेध असो माता रमाई आंबेडकरांचा बोर्ड हटवणाऱ्या तांबे मॅडमचा धिक्कार असो माता रमाई आंबेडकरचा नामकरण फलकाचा बोर्ड हटवणाऱ्या तांबे मॅडमचा धिक्कार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे महापालिका मुर्दाबाद 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 मानसी क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे मुर्दाबाद 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 पुणे महापालिका मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद